पंचांचा सातपाटी उपाध्यक्ष यांच्याकडून मैदानामध्ये माध्यमातून आपण बघतोय किरण चौधरी सुंदर असा फटका. आता जर विचार केला तर चांगली अशी छोटी धाव आपण बघतोय. दोन्ही खेळाडू 40+ आहेत, परंतु काय तजुर्बा आहे मित्रांनो. वय मॅटर करत नाही, फक्त आपला खेळ मॅटर करतो आणि खेळ तेव्हाच मॅटर करतो जेव्हा आपल्यामध्ये जिद्द असते. अपार कष्ट, प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी आणि ऑल इज वेल अशी ब्रँडेड टुर्नामेंट आपण पाहतोय. आलेले सर्व तारी सितारी यांना मानाचा मुजरा असेल अखिल वैती समाज व वैती समाज उसरणी यांच्या माध्यमातून मी प्रेम तरी आपलं सहर्ष शब्दफुलाने स्वागत 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 करतोय. सचिन भोईर सर यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेखर वैद्य सर यांचं सुद्धा स्वागत असेल. आपण पाहतोय गुड क्रिकेट क्वालिटी दर्जाची स्पर्धा मॅच कडे वळतोय. मॅचचा स्कोरचा विचार केला आपण पाहतोय विस नेटवर्क यांच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात मोबाईल आपण पाहतोय, स्मार्ट मोबाईल तसेच टीव्ही यांच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आजच्या दिवसात ग्राउंड क्रमांक 5 बघायचा आहे. एडवन ए आणि पंचाली दोन्ही संघांना ही नोंद असेल कॉमेंट्रीच्या माध्यमातून. चला सुंदर चेंडू आपण बघतोय. पहिला चेंडू भारत तरेच्या नावाचा, दुसरा चेंडू आपण किरण चौधरी आणि त्याच्यानंतर काय कमबॅक आहे मित्रांनो. सबमरीन डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. एका साइडून माहीम संघ खूप तजुर्बा आहे या खेळाडूला आपण बघतोय. जे खेळाडू आजचा जर विचार केला मिस्टर केदार, सुपर डिलिव्हरी, लेंथ अँड डिलिव्हरी आपण पाहू शकताय. अचूक टप्पा, भेदक मारा मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय किरण चौधरी यांच्या माध्यमातून, परंतु डॉट चेंडू येताना क्वालिटी दर्जाची गुणवत्ता आपण पाहू शकताय. एका साइडून जर विचार केला तर केदार संतोषजी जंगम साहेब यांचं सुद्धा स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. चेक चेक चेक. हॅलो, श्री राजेंद्र मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मच्छीमार कार्यकर्ते आणि मच्छीमार नेते म्हणून राजेंद्र मेहर यांची ओळख आहे. श्री राजेंद्र मेहर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि तसेच अखिल वैती समाज संस्थेचे माजी अध्यक्ष श्री संजय यशवंत तर यांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय. धन्यवाद सर. आजच्या दिवसात आपण बघतोय सनी देव मराठी छावा अर्थातच गीतकार. वैती समाज म्हटलं तर नक्कीच गीतकार आहेत, कॅमेरामॅन आहेत, समालोचक आहेत, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर सुद्धा आहेत. आणि स्कोरचा विचार केला आपण बघतोय धावसंख्या फक्त 3. ऑल इज वेल आपण पाहतोय. स्त्री वर्ग सुद्धा आजच्या दिवसात 8 संघांना प्राधान्य. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वक्तृत्व, स्त्री म्हणजे नेतृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. या सर्व स्त्रीला व त्याच्या कार्याला त्रिवार अभिवादन असेल. चेक चेक. पंचाळी आणि एडवन ए मैदान क्रमांक 5 वर. पंचाळी आणि एडवन ए मैदान क्रमांक 5 ताबा घ्यायचा लगेचच. विस नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकताय. चौबाजूनी वैती समाज बांधव तसेच प्रेक्षक वर्ग उसरणी गाव सुद्धा जमलेले आहे. उसरणी म्हटलं तर नक्कीच निसर्गरम्य गाव आहे आणि धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त सिंगल डिझिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहू शकतात 3. गोलंदाजी मार्क वर संतोष याच विभागातून आपण पाहू शकताय. संतोष म्हटलं तर नक्कीच उसरणीमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून सुद्धा बॉक्स गेमच्या मॅच बॉक्स गेम पासून सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आपण विचार केला फक्त 3 धावा झालेल्या आहेत. पंचांना विनंती असेल 4 षटक फक्त 20 मिनिटात कंप्लीट झाले पाहिजे, अन्यथा आपण पाहू शकताय पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सिद्धेश छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. एका साइडून भारत तरे चौफेर फटकेबाजीचा बादशाह, तर एका साइड आपण बघतोय संतोष. पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. क्वालिटी दर्जाची स्पर्धा आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांना मी प्रेम तरी आपलं सहर्ष शब्दफुलाने स्वागत करतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय साहिल पाटील, कॅमेरामध्ये हार्दिक आरेकर तसेच मोहित कुडू यांचं सुद्धा स्वागत स्वागत आणि स्वागत असेल. घर बसल्या आपण बघतोय लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहू शकतायत. परंतु वैती समाज म्हटलं तर एकोप्याची भावना, एकात्मतेची भावना, गावाच्या संघासाठी आपल्या जर्सीसाठी खेळावं लागेल, एकीचं बळ काय असते हे दाखवताना आपण पाहू शकतायत. एका साइडून विचार केला तर उसरणी ए संघ, तो दुसऱ्या साइडून माहीम. श्री हरेश्वर मेहर चेअरमॅन केळवे मच्छीमार सोसायटी. श्री हरेश्वर मेहर चेअरमॅन केळवे मच्छीमार सोसायटी
यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री किरण तरे उसाटी गावचे सुपुत्र यांनी त्यांना सन्मान द्यायचा आहे. श्री हरेश्वर मेहर चेअरमन केलवे मच्छीमार सोसायटी यांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन श्री किरण तरे हे त्यांना सन्मानित करतील. तसेच या ठिकाणी सौ सीमा भोईर सरपंच सातपाटी ग्रामपंचायत ह्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. चला जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. एक षटक 3 धावा अकुटप्याचा चेंडू शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सुपररित्या पूल झालेला आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 नी फ्लाय होते. धावा आहेत 4. कुठेतरी उसरणी संघाला आपलं यजमानपद सौ सीमा भोईर सरपंच सातपाटी ग्रामपंचायत यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. अखिल वैदिक समाज संस्थेच्या सदस्य सौ रेखा गंगाधर तरे हे त्यांना सन्मानित करतील. धावसंख्या 5. सुंदर असा फटका आपण बघतोय पॉइंटच्या दिशेने सजवला जातोय. चांगली रनिंग बीटमध्ये करावी लागेल. आपण पाहतोय यजमान संघ म्हटलं तर नक्कीच 4 षटकामध्ये आपण पाहिल्या मागच्या मॅच मध्ये 48 धावा सुद्धा पूरक नव्हत्या. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये हारजीत हे 2 भाग असतात. एका साईड आपण बघतोय नाण्याला 2 बाजू असतात, काट आणि चाप. आणि धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 6. सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड संतोष 2 गडी बाद. सिद्धेश छोटा पॅक आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात नाही. चेंडू सरळ यष्टांकडे येताना सुपर चेंडू. गुड डिलिव्हरी आपण बघतोय. सबमरीन डिलिव्हरी. आपल्या बोटातील जादू, आपल्या बोटातील कला कौशल्य इथे प्रस्थापित करताना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मिस्टर संतोष. येणारे चेंडू असतील 2 चेंडू बाकी कसा समाचार घेतोय आपण बघतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. येणारे चेंडू 2 चेंडूवर कसा समाचार घेत आहेत. उसरणी संघ म्हटलं तर कुवत आहे, क्षमता आहे, परंतु ती अंगीकृत करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. म्हणतात ना स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. यस पंच. चार चेंडू टाकून झालेले आहेत फक्त. सुंदर आपण बघतोय गडीचं पतन गली रिझन मध्ये. बॅक टू द डगआउट्स देऊया आपण. ज्या ज्या बांधवांना प्रीतिभोजन घ्यायचं असेल जेवणाची वेळ झालेली आहे. सगळ्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. धन्यवाद. चावी जमा आहे. बाईकची चावी जमा आहे. कृपया आपली खात्री करून घ्या आणि घेऊन जा. त्याचप्रमाणे जेवणाचे 2 मंडप आहेत. स्टेजच्या मागच्या बाजूला 2 मंडप आहेत जेवणाचे. मी भिडणार तुम्हास यजमान. आम्ही भिडणार तुम्हास. ग्राउंड आहे आमचं खेळविणार तुम्हास. ग्राउंड आहे आमचं खेळविणार तुम्हास. षटकार चौकारासाठी बळ देव भवानी माता तुम्हा आमास. अशी मैत्रीची भावना सामाजिक कार्यकर्ते बिंदास आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सरावली गावचे सुपुत्र आणि कार्यकर्ते श्री पंढरनाथ भोईर यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. सगळ्यांनी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी
अखिल वैती समाज संस्थेच्या वतीने श्री करेंटर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. चला धन्यवाद. आपण पाहतोय अनेक स्पर्धेच्या माध्यमातून मांदियाळी आपण पाहू शकतायत. अर्थातच प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. अखिल वैती समाज व वैती समाज उसरणी यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. 20-25चा दैवीपण सोहळा आपण पाहू शकतायत. बऱ्याच काळानंतर ही स्पर्धा आपण आता पाहतोय उसरणी या मैदानामध्ये. सरावली गावचे सुपुत्र आणि उद्योजक श्री पंडरात भोईर या ठिकाणी आलेले आहेत. उपाध्यक्ष मी स्वतः मंदार देव त्यांचे सन्मान करतील पुष्पगुच्छ देऊन. धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय 11 धावा फलकावर डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. चला पाणी उपलब्ध, चला स्प्रे उपलब्ध करून द्या प्लीज. खेळाडूला दुखापत होतेच. क्रिकेट म्हटलं तर दुखापत आहे. दुखापत हा अविभाज्य भाग आहे. माझे लाडके बंधू आपण पाहू शकताय दीपेश तर यांचं स्वागत. त्याच्याच समवेत आपण पाहतोय हार्दिक यांचं सुद्धा स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. अनेक प्रेक्षकांची मांदियाळी आपण पाहू शकतायत. तसेच पंच जे आजच्या दिवसात आपण पाहतोय गौरव आणि निशांत यांचं सुद्धा स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आणखी लाडकी कलाकार आपण बघतोय. गीतकार म्हटलं तर नक्कीच मुरबेगाव म्हटलं तर अनेक क्रिकेटची मांदियाळी असते, परंतु आपण बघतो कॅमेरामॅन असतात. तसेच फणसपाडा आणि वाडिवे ग्राउंड क्रमांक 3चा ताबा घ्यायचा आहे. फणसपाडा आणि वाडिवे तसेच सिद्धेश तरे मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. टॉस होईल त्याच्यानंतर ग्राउंड क्रमांक 3चा ताबा घ्यायचा आहे. सिद्धेश तरे आपण बघतोय. वाडीव ए आणि फणसपाडा. सिद्धेश तरे आपण पाहतोय एक सुंदर गायक गीतकार. मुरबे म्हटलं तर नक्कीच गीतकारांच्या नावामध्ये आपण पाहू शकतायत. सिद्धेश तरेचा विचार केला तर नक्कीच सिद्धेश तरे उसरणी गावाचं त्याला सुद्धा बक्षीस लागली होती. चारोळीचे शब्द सुमने निघाले माझ्या होटी. चारोळीचे शब्द सुमने निघाले माझ्या होटी. अविस्मरणीय सोन्याचा दिवस तुमच्या आमच्यासाठी. अविस्मरणीय सोन्याचा दिवस तुमच्या आमच्यासाठी. वैती समाजाच्या खेळाची भेट होईल उसरणीच्या समुद्रकाठी. वैती समाजाच्या खेळाडूंची भेट होईल समुद्रकाठी. निसर्ग सागर बाप्पाच्या अंगणात जनसागराची झाली दाटी. जनसागराची झाली दाटी. वाडीव ए आणि फणसपाडा शेवटचा कॉल असेल. मुख्य व्यासपीठासमोर यायचा आहे. वाडीव ए आणि फणसपाडा मुख्य व्यासपीठासमोर आपला टॉस होईल. त्याच्यानंतर ग्राउंड क्रमांक 3चा ताबा घ्यायचा आहे. क्रिकेट म्हटलं तर नक्कीच मी आधीच म्हटलं होतं अविभाज्य आपण बघतोय. दुखापत आहेच. धावसंख्येचा विचार केला. जरा महत्त्वाचे announcement आहे. या ठिकाणी श्री राजेश भोईर अध्यक्ष सरावली वैती समाज यांचं आगमन झालेलं आहे. श्री राजेश भोईर अध्यक्ष सरावली यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ स्वीकारायचा आहे. आपल्या अखिल वैती समाज संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश वैती यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चेक महत्त्वाचे अनाउन्समेंट आहे. वाडीव ए आणि फणसपाडा संघ आलेला आहे. वाडीव ए फणसपाडा यांच्यातील सामना लगेच चालू करायचा आहे. मैदान क्रमांक 3 वर श्री राजेश मैदान भोईर क्रमांक 3 वर सरावली वैती समाज अध्यक्ष यांना सन्मानित करताना अखिल वैती समाज संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश वैती साहेब धन्यवाद. तसेच या ठिकाणी श्री एकनाथ भोईर उपाध्यक्ष सरावली वैती समाज संघ हे सुद्धा उपस्थित आहेत. मी श्री विकास तरे यांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन सन्मानित संघाचा संघनायक फणसपाडा संघाचा संघनायक आलेला आहे. वाडीवे श्री एकनाथ भोईर उपाध्यक्ष सरावली वैती समाज यांना सन्मानित करताना अखिल वैती समाज संस्थेचे सहकार्यवाह श्री विकास तरे धन्यवाद. शेवटचा कॉल असेल. वाडीव ए आणि फणसपाडा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ग्राउंड क्रमांक 3चा ताबा नंतर घ्यायचा आहे. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चेक जरा आपली प्रवेश फी जमा केलेली नाही काही संघांनी. त्यांना नम्र विनंती आहे. एडवन ए बी आणि सी माहीम ए बी
आणि त्यानंतर सरावली, तलावपाडा, वसई, विराथन, कसराळी आणि पंचाळी या संघांनी आपली प्रवेश फी जमा करायची आहे प्लीज. वेडी वर्सेस सरावली मध्ये मॅच झाली आणि सरावली मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतोय कल्पेश. 1 ओव्हर 2 रन आणि 1 विकेट. चला स्कोरचा विचार केला आपण पाहतोय स्कोर झालेला 15. वाडीव ए लास्ट कॉल असेल. वाडीव ए संघाला लास्ट कॉल आणि हा येतोय दर्जेदार नशिबाचा चौका. चेक. वैतरणा गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री जगदीश पाटील यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपल्या अखिल भारतीय समाज संस्थेच्या सदस्य श्री एकनाथ कांबळे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चला कल्पेश जगदीश पाटील वैतरणा येथील सामाजिक कार्यकर्ते. धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय उसरणी ए संघाची धावसंख्या 19. वाडीव ए फायनल कॉल असेल. वाडीव ए अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. आपण पाहू शकतायत अनेक खेळाडूंची मांदी आली. तसेच आपण श्री जगदीश पाटील वैतरणा गावचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अखिल भारतीय समाज संस्थेचे सदस्य श्री एकनाथ कांबळे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चला मीर भोईर आणि आपण पाहतोय तिपेश वैद्य यांचं सुद्धा स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय अमय यांचं सुद्धा स्वागत असेल. चला मॅच कडे वळतोय. शेवटचं षटक अर्थातच स्लॉक षटक म्हणावं लागेल. धावसंख्येचा विचार केला. वाडीव ए फायनल कॉल असेल. अन्यथा आपल्याला 3 रन्सची पेनल्टी असेल. वाडीव ए उमेश आपण कोऑपरेट करायचंय मित्रा. चला धावसंख्येचा विचार केला. धावा आहेत प्रगतीपथावर 19. आजच्या दिवसात आपण बघतोय क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय आपला वैती समाज बांधव एकत्र होतोय. चला वाडीव ए आणि आपण पाहतोय त्या समवेत हॅलो. वाडीव वैतीपाडा ए संघ ग्राउंड नंबर 3 वरती यायचं आहे. ग्राउंड नंबर 3 वाडीव वैतीपाडा ए संघ. 21 धावा 21. आणि आता आले हार्ड हिटर किशोर. येणारे चेंडू असतील 4 चेंडू मागे 4 षटकार मारले तर आपण पाहू शकताय रोशन तर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 4 चेंडू 4 षटकार. चेक चेक. विराथन आणि मुरबा महिलांचा सामना होणार आहे. प्लीज विराथनचा संघ तिथे अवेलेबल नाही आहे. विराथनच्या संघाने लगेच तिथे मैदानावर जायचं आहे. महिलांच्या मैदानावर लगेच जायचं आहे विराथनचा संघ. डॉट चेंडू येताना येणारे चेंडू असतील 3. आपण पाहतोय स्लॉक षटक अर्थातच हाणामारीचे षटक ग्रामीण भाषेत म्हणाल तर नक्कीच. परंतु इथे किशोर यांना लई सापडत नाही. प्रथम स्ट्राईकला आहेत. येणारे चेंडू 3 असतील. धावसंख्येचा विचार केला 21. कुठेतरी कमबॅक करावा लागेल. जंगी सामना आजच्या दिवसात आपण पाहतोय पाकिस्तान वर्सेस भारत. त्याचप्रमाणे आजच्या दिवसात जो मॅच आहे चला मुरबे आणि आपण पाहतोय सातपाडी. 2 संघांमध्ये लढत. मैदान क्रमांक 4 वर आणि किशोर तरी आपण पाहू शकतायत. येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 2. चला सातपाडी आणि मुरबे टॉस साठी यायचंय. स्कोरचा विचार केला. स्कोर स्थिरावते. धावा आहेत 21 फक्त आणि 21. न्यू बॅटर आपण पाहू शकतायत मिस्टर निलेश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हॅलो हॅलो. ग्राउंड क्रमांक 4 वर होणारा सामना मुरबे बी सातपाडी ए.
धावसंख्येचा विचार केला 22 धावा आपण पाहतोय. यजमान संघ नक्कीच आजच्या दिवसात चलो धन्यवाद एडवन बी. चलो धन्यवाद एडवन बी. पंचांनी 9 दिलेले आहे आपण पाहतोय आणि रनआउटच्या स्वरूपात गडीपात. धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 23. उसरडी गावाला आरोग्य सेवा देणारे डॉक्टर श्रीधर मोरे या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर श्रीधर मोरे. चला आदरणीय माननीय आपण पाहू शकताय डॉक्टर श्रीधर मोरे सर आपण व्यासपीठावर आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावर आपलं स्थानपन्न व्हायचं आहे आणि त्यांची सुपुत्री जर विचार केला आपण बघतोय कमी वयात डॉक्टरी पदवी पार पाडल्या. अर्थातच रिया श्रीधर मोरे यांनी सुद्धा आपलं नाव कोरलंय. मैदान क्रमांक 1 वर विरार आणि सरावली. मैदान क्रमांक 1 विरार आणि सरावली यांच्या दरम्यान सामना होईल. हॅलो हॅलो. चला धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय 24 धावा. स्वेर चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर धावा अवांतर. धावसंख्या 24 आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकताय पंचांचे दोन्ही हात समांतर धावा अवांतर. धावसंख्या एकनी फ्लाय होते. अर्थातच पाऊस सेंचुरी झालेली आहे. अर्थातच 25 धावा. गोल्डन मॅजिक फिंगर मध्ये आपण पाहू शकताय मिस्टर अनमोल वैद्य सकाळपासून कार्यरत आहेत. दुपारचं संत्र आपण पाहू शकताय. धावसंख्येचा विचार केला 20 नेटवर्क यांच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात चेक स्मार्ट मोबाईल. मॅन ऑफ द मॅच कल्पेश भोईर सरावली. मॅन ऑफ द मॅच जोरदार टाळ्या यांच्यासाठी. कल्पेश भोईर सरावली डॉक्टर श्रीधर मोरे यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत आहेत. डॉक्टर श्रीधर मोरे उसरणी गावते और आरोग्य सेवा देण्यानंतर पॅरालिसिसला अत्यंत चांगला गुण देतात. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अखिल वैती समाज संस्थेचे माजी अध्यक्ष श्री संजय तेरे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे. 25 धावा झालेले आहेत. 26 धावांचं माफक असं आव्हान आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. नथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट आपण पाहतोय. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. 25 धावा जमवलेल्या आहेत. 26 धावांचं लक्ष आहे माहीम एस संघाला. चला देऊया आपण डीजेला संधी. कमॉन डीजे. होती मी त्यांना विनंती करतोय आणि आपल्या अखिल वैदिक समाज संस्थेचे सहकार्यवाह श्री विकास सर यांना विनंती की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करायचा आहे. वाडीव आणि पालघर याच्यामध्ये वाडीव संघ विजयी झाला आणि मॅन ऑफ द मॅच लतेश मेहर 40+ प्लेयर आहे. लतेश मेहर जोरदार टाळ्या याच्यासाठी. वैतरणा क्रीडा महोत्सव 2019 हे जे यशस्वी करण्यामागे जी टीम होती ती टीम या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्यामुळेच वैतरणाचा जो एक भाग होता जे डोंगरपट्टी भागात आपलं जे वर्चस्व नव्हतं त्या ठिकाणी वैती समाज संस्था सुरू झालेली आहे. त्याचे टीमचे कार्यकर्ते श्री किरण भगत, विजय भगत, किरण पाटील, संदीप चौधरी,
श्री दिनेश पाटील, श्री अजित पाटील, पंकज पाटील, राकेश मेहर, संदीप पाटील आणि प्रदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही अखिल वैदिक समाज संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवतोय. चला मैदान क्रमांक 4 वर लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावू घ्यायचं उसळणी संघाने. चला एडवन सी आपण पाहतोय मुरगेवाचे सुपुत्र विवेक यांचं सुद्धा स्वागत. चला आपण मॅच कडे वळतोय. मॅचचा विचार केला माईम संघाला 26 धावांचं लक्ष दिलेलं आहे. मॅच कडे जर विचार केला नक्कीच आपण पाहतोय. चला घाई करायचे, पंचांनी सुद्धा घाई करायचे. आपण बघतोय 4 षटक फक्त 20 मिनिटात करीपर्यंत कंप्लीट झाले पाहिजे. एडवन सी आणि कसराळी. एडवन सी क्रमांक 6 चा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 4 वर हा सामना संपल्यानंतर लगेच मुरबे बी आणि सातपाटी ए यांच्या दरम्यान सामना होणार आहे. दोन्ही संघांनी इथे तयार राहायचं आहे. नाणेफेकसाठी यायचं आहे. मुरबे बी दोघांनी यायचे आहे. हा आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी. नाणेफेकीसाठी यायचं आहे मुरबे बी आणि सातपाटी ए. चला दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. कॉमेंट्री स्टुडिओकडून आपण पाहतोय अतिशय दर्जेदार असं क्रिकेट. आणि जर विचार केला कोरी संघांना ऑल द बेस्ट असेल. आपण पाहतोय कोरी संघ सुद्धा अनेक क्रिकेटची मांदियाळी आपण पाहतोय. आजच्या दिवसात एक संघाला पराभव झालाय ही अपेक्षा असेल आपल्याकडून. कारण की कोणी जिंको बॅटर पाठवायचे प्लीज. फक्त वैती समाज बांधवाचा हा जिंकलाच असेल. आजच्या दिवसात आपण पाहतोय 2018 नंतर म्हणजे टोटल 20 वर्षानंतर उसळणी गावामध्ये ही क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. अखिल वैती समाज व वैती समाज. एडवन सी आणि कसराळी. मैदान क्रमांक 6 चा ताबा घ्यायचा आहे. एडवन सी आणि कसराळी. चला बॅट्समन उतरवायचे आहेत. माहीम संघ थोडीशी घाई करायची आहे. माहीम संघ सलामीचे फलंदाज केदार अर्थातच अष्टपैलू खेळाडू आणि दुर्वेश. दोन्ही खेळाडूंमध्ये आपण बघतोय चांगला तालमेल, चांगला समन्वय. चेंडू आणि फळीतील आपण पाहू शकतायत. गुड बॅट गुड मॅच आपण पाहतोय. त्यांच्या विपेक्षात अर्थातच उसरणी ए संघ बलाढ्य संघ आहे. परंतु जर धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय फक्त आणि फक्त 25 धावा जमवल्या आहेत. 26 धावांचं माफक आव्हान दिलेलं आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. फक्त शक्य करायचं असते आणि शक्य तेव्हाच होईल जेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल. चेक चेक. कसराळी आणि एडवन सी मैदान क्रमांक 6 वर. कृपया मैदान क्रमांक 6 वर जायचं आहे. कसराळी आणि एडवन सी. आणि टॉस साठी समालोचक बॉक्स मध्येच यायचं आहे. मैदान क्रमांक 6 ची मॅच आहे पण टॉस साठी समालोचक बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. कसराळी आणि एडवन सी. मुरबा बी चा कप्तान आलेला आहे. सातपाटी ए चा बाकी आहे. सातपाटी ए चा संघाचा सुद्धा कर्णधार आलेला आहे. टॉस करून घ्यायचा आहे. मॅच कडे वळतोय. मोठी मॅच आहे. दावेदार संघ आपण पाहतोय एका साइडून सातपाडी, विपक्षात आपण पाहतोय मुरबे संघ. टॉस होत आहे. आपण बघतोय उसरणी गावचे अध्यक्ष हॅलो हॅलो डॉक्टर स्मिता जगन्नाथ तरे यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. डॉक्टर स्मिता तरे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यस प्रंचनचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय सुंदर चेंडू हाताळला जातोय. परंतु आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात समांतर धावा अंतर. चांगला फलंदाज आपण पाहतोय नंदन चौधरी सारखा एक फलंदाज, मोठा फलंदाज ज्यांनी दत्तगुरु कृपामध्ये आपण पाहतोय सायकलचा बायसिकलचा मानकरी. परंतु आजच्या दिवसात आपण बघतोय फक्त खेळा महोत्सवचा. चेक चेक. डॉक्टर स्मिता जगन्नाथ तरे कोळी समाजाच्या आणि महिला वैती समाजाच्या त्या कार्यकर्त्या आहेत. त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मी अखिल वैती समाज संस्थेच्या सदस्य श्री सौ रेखा गंगाधर तरे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. धावसंख्येचा विचार केला आपण बघतोय फळकावर धावा लागतात 3. सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. माईम संघ जर विचार केला चला ग्राउंड क्रमांक 6 चा ताबा सोडायचा आहे. जे खेळाडू खेळत नसतील आपण बघतोय 2 संघ तिथे येणार आहेत. जे खेळाडू खेळत नसतील प्रेक्षक वर्ग असतील त्यांना प्रेमळ आणि नम्र विनंती असेल स्पर्धेच्या माध्यमातून ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे मित्रांनो.
आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गडीचं पतन बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगती पथावर. मुरबा बी टॉस विन आपला डिसिजन. यानंतर आपण बघतोय 4 षटक आहेत. त्याच्यानंतर आपला डिसिजन कळवायचा आहे. एका साइड आपण पाहतोय सातपाडी ए वर्सेस मुरबा बी. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, चेंडू आणि फळीतील द्वंद्व युद्ध. आणि चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून कोणीही कृपया वाहन घेऊन जाऊ नये. प्रेक्षकांना विनंती असेल. आणि धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगती पथावर 3. सिंगल डिझिजन मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतो. आजच्या दिवसात महिला वर्ग सुद्धा या प्रथमच आपण बघतोय 7 संघांचा आपण महिला वर्गांचा आपण पाहू शकताय. तसेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय माईम संघ जर विचार केला 3 धावा झालेल्या आहेत. 26 धावांचं लक्ष आहे. साई तरे ग्राउंड क्रमांक 6 चा ताबा घ्यायचा आहे. साई तरे ग्राउंड क्रमांक 6 चा ताबा घ्यायचा आहे. सुंदरसा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने गडीचं पतन. बॅक टू द डगआउट्स. तू चल मी आया ही मैदानामध्ये परिस्थिती. आणि देऊया आपण एकदा मैदान क्रमांक 1 वरचा लगेच ताबा घ्यायचा आपण. विरार आणि सरावली. धन्यवाद. आपण पाहतोय माझे परम मित्र अर्थातच अक्षय तरे आणि संदीप वैती यांच्या माध्यमातून मला कमेंट्स आल्या. त्यांचं सुद्धा स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. दर फेरी मला कमेंट्स देत असतात. सुंदर करतो, चांगलं करतो. धन्यवाद. आपण पाहतोय मॅचकडे वळतोय. मॅचचा विचार केला, धावसंख्येचा विचार केला 3 धावा आणि आपण पाहतोय हॅट्रिकची सुवर्ण संधी. पहिली हॅट्रिक. चेक. साई तरे, त्याच्यानंतर गौरव गावड आणि श्री मोरे यांनी कृपया कॉमेंट्री बॉसशी संपर्क साधायचा आहे. वाटतं मैदान क्रमांक 6 वर आपण जायचं आहे. चला जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 18 जुलै 1857 मध्ये पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. पाकिस्तानचा गोलंदाज त्याप्रमाणे हॅट्रिक घेतो का. सुंदरसा फटका आपण पाहतोय. सजवला जातोय इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ निघून जाईल. हा येतोय दर्जेदार स्ट्रोक 4. पुन्हा धन्यवाद डीजे. एडवन सी आणि कसराळी ग्राउंड क्रमांक 6 चा ताबा घ्यायचा आहे. एडवन सी आणि कसराळी. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय उसरण सातपाडी ए वर्सेस मुरबे बी. भव्य. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला जातोय. चला सुनील शेडगे सर आपण यायचंय. शेळके. चेक. विरार आणि सरावली मैदान क्रमांक 1 वर जायचं आहे प्लीज. विरार आणि सरावली आपल्या दुसऱ्या राऊंडचा सामना होणार आहे. लगेचच आपण आता सेकंड राऊंडचे सामने सुरू होत आहेत. तर मैदान क्रमांक 1 वर जायचं आहे विरार आणि सरावली. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू हाताळला जातो हलक्यात आणि कट. परंतु किरण चौधरी तटस्थ. धावसंख्येचा विचार केला 1 षटक परिपूर्ण कंप्लीट. धाव होत आहेत फळकावर 8. 26 धावांचं माफक असं आव्हान आहे. परंतु आपण पाहतोय विरार संघ तिथे उपलब्ध नाही आहेत मैदानावर. सरावली संघ उपलब्ध आहे. विरार यांना शेवटचा कॉल असेल. विरारचा संघ मैदान क्रमांक 1 वर जायचं आहे लगेच. सातपाटी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पाटील यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. अमोल तरे, विश्वास प्रतीक पाटील. पुजारी कृपया. सातपाटी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास पाटील यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करू की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि अखिल वैती समाज संस्थेचे सहकार्यवाह श्री विकास सर यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. चला मैदान क्रमांक 4 वर मला वाटतं भरपूर वेळ जातोय.
आपण सरासरी काढली तर सगळ्या मैदानावरचे सामने पटापट होत आहेत, पण मैदान क्रमांक 4 वर जे मुख्य मैदान आहे तिथेच मात्र सामन्याची गती थंड आहे. कृपया तेथील पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामने चालू करायचा आहे. धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय मैदान क्रमांक मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये 8. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस आपण पाहतोय. हळूहळू धावांचा डोंगर एका साईड विचार केला 26चा पल्ला गाठायचा आहे. नक्कीच 19 फेब्रुवारी आपण पाहतोय शिवजयंती झाली, त्या शिवाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. क्रिकेट म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय पंचांकडे अपील केला जातोय. महिला संघाची पहिली फेरी संपलेली आहे आणि आता सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते. पहिला सेमीफायनलचा सामना माहीम वर्सेस एडवण महिला संघ. माहीम महिला संघ आणि एडवण महिला संघ यांचा सेमीफायनलचा पहिला सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी महिलाच्या मैदान क्रमांक 7 वर उपस्थित व्हायचं आहे. महिला संघाची पहिली फेरी संपलेली आणि सेमीफायनलचा पहिला सामना माहीम वर्सेस एडवण लवकरात लवकर सुरू होतोय. दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदान क्रमांक 7 वर यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. चला पंचांचा निर्णय. कृपया सहकार्य करायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच क्रिकेटमध्ये श्रेष्ठ मानले जातात मित्रांनो, नाहीतर 3 रनांची पेनल्टी असेल. 3 रनाची पेनल्टी असेल. आपल्याला आधीच म्हणते क्रिकेटचे नियम आहे मित्रांनो, खेळपट्टीच्या मधून धावू नये, खेळपट्टीच्या बाहेरून धावा, जेणेकरून आपण पाहतोय पंच यांनी तो आउट धावपात झालेला आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा झालेल्या आहेत. माहीम संघ, माहीम ए संघ आपण पाहतोय, त्याच्या विपेक्षात यजमान संघ उसरणी ए संघ. दोन्ही संघ आपण पाहतोय बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. चेंडू आणि फळीतील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. खेळाल तर वाचाल, या आजकालच्या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आहे मित्रांनो. अनिकेल तरे यांनी जर 6 मारला चल 500 रुपये आहेत अनिकेत मात्रे यांच्याकडून. स्वप्नील मात्रेकडून 500 रुपये आहेत. 6 ला 500 रुपये आपण पाहू शकताय. सुंदर आपण खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. लॉंग ऑनच्या दिशेने ट्रेंड राहवलं होतं. 1 धाव परिपूर्ण. धावसंख्येचा विचार केला, धावा आहेत प्रगतीपथावर 9. सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. नेव्हर गिव्ह अप. हिमतीने हरा पण हिम्मत हारू नका, कारण पर्वतावरून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत विचारलाय की समुद्र किती दूर आहे. त्याप्रमाणे आपण सामने पाहतोय. श्री विजय वैती कोचिवडे मच्छीमार संघटना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तसेच श्री नंदकुमार वैती कोचिवडे मच्छीमार सोसायटी यांचं सुद्धा इकडे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. मी अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष श्री वैभव भोईर यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकतायत 12 धावा फलकावर. किरण चौधरी सुपर गोलंदाजी आपण पाहू शकता. आतापर्यंत विचार केला फक्त 4 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 धावा. आव्हान थोडंसं सोपं आहे. धावसंख्येचा विचार केला 26 धावा. मुरबे सी आणि सातपाडी सी, मुरबे सी आणि सातपाडी सी मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. मुरबे सी आणि सातपाडी सी ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. मुरबे सी सातपाडी सी. यस आपण पाहतोय मंगेवाड्यांची वॉर्निंग नाहीये आणि गडीचं पंच मुरबे सी सातपाडी. सातपाडी सी शेवटचा कॉल असेल. सातपाडी सी.
धावसंख्या 12. चला आपण पाहतोय पंचांचा निर्णय अंतिम असेल. मी आधीच सांगतोय आवर्जून नाही तर पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून आपण पाहतोय मित्रांनो पंच क्रिकेटमध्ये श्रेष्ठ मानले जातात आणि धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 12. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला शेवटचा चेंडू आहे या षटकातील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आणि धावसंख्येचा विचार केला 12. 26 धावांचं लक्ष आहे. किरण चौधरी काय गोलंदाजी करत आहेत. आपलं सर्वस्व पणाला देत आहेत. 100% पणाला सुंदर फटका आपण पाहतोय. मुरबा सी आणि सातपाडी सी. मुरबा सी सातपाडी सी. मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. मुरबा सी सातपाडी सी. चेक चेक. एक सूचना आहे महत्वाची. MH04FZ 0945 ही 4 व्हीलर आपण पार्क केलेली आहे. आपल्या पार्क केल्यामुळे तिकडे सर्व गाड्या अडकलेल्या आहेत. तर प्लीज याची ड्रायव्हर कोण असतील गाडीचे मालक MH04FZ 0945 या गाडीचे मालक कोण असतील त्यांनी कृपया आपल्या गाडीजवळ लगेच जायचं आहे. MH04FZ 0945. चला धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय खेळपट्टीवर मुख्य खेळपट्टीवर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. म्हणतात ना समुद्र सर्वांसाठी सारखा आहे. काही लोक त्यातून मासे पकडतात, काही लोक किनाऱ्याला जाऊन पाय भिजवतात, तर काही लोक मोती काढतात. परंतु हा सामना सुद्धा तितकाच रोमांचक आहे. आपण पाहतोय समुद्राच्या लाटा किनाऱ्याला येऊन किती धडकत आहेत, किनाऱ्याला येऊन किती स्पर्श होत आहेत. त्या प्रकारे सामना आणि पंचांकडे लाऊड अपील. यस इट इज अ गॉन आपण पाहू शकताय. देऊया पुन्हा एकदा डीजेला. धन्यवाद. आता विचार केला आपण खेळपट्टीचा जर आपण पाहू शकतात 11 चेंडू आणि 13 धावा. मॅन विथ द गोल्डन आर्म आपण पाहू शकता. अर्थातच संदीप पाटील ज्यांनी वैतरणाचं मैदान गाजवलं होतं तोच आपल्या बोटातील जादू, आपल्या बोटातील कला कौशल्य आपण पाहतोय इकडे अंगीकृत करताना. अग्रगणिकाची स्पर्धा हलक्या हाताने पुश केला आहे. चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस येतोय का. सुंदरसा थ्रो होता परंतु आपण बघतोय चितिकी दौड मैदानाच्या आतमध्ये. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येचा विचार केला. धावा आहेत प्रगतीपथावर 15. जर प्रत्येक चेंडू मागे आपण पाहू शकतायत की हृदयाची स्पंदने वाढली जातील ती यजमान संघाची अर्थातच उसरणी ए संघाची. कारण की प्रत्येक चेंडू हा डॉट चेंडू गेला तरच आपण पाहू शकतायत की माईम संघाला दडपण येऊ शकते. परंतु कटिंग काळात आपण पाहतोय माईम संघ श्री आनंद जगन्नाथ तरे विरार. श्री आनंद जगन्नाथ तरे विरार यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकतायत 15. आता जर विचार केला तर 11 धावांची आवश्यकता आहे. मिस्टर संदीप काय सर्वस्वपणा लावतात का. तर एका साईड आपण पाहतो हलक्या हाताने कट दुसरी धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न नाही. डॉट चेंडू येताना डॉट चेंडू जर आले तर आपण पाहतोय की आपलं दडपण वाढेल आणि त्यानंतर त्या अनुषंगाने आपल्याला फलंदाजी करावी लागेल. येणारे चेंडू असतील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून या षटकाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. संदीप चेक चेक. या ठिकाणी श्री विजय वैती कोचिवडे मच्छीमार सोसायटी यांचे अध्यक्ष या ठिकाणी आले. श्री विजय वैती त्यांचा सन्मान श्री मंदार देव करतील. तर मैदान क्रमांक 5 वर खामलोली ए आणि एडवन ए या संघांनी त्वरित जायचं आहे. आपला सामना तिकडे होणार. प्रथम आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
धन्यवाद. आपण पाहतोय धावसंख्या 4 ने फ्लाय होते. धावा आहेत प्रगती पथावर 19. कुठेतरी दडपण आलं होतं, त्याच्यानंतर आपण बघतोय चौकाराला, चौकारमध्ये आपण पाहतोय स्ट्रोक आल्यानंतर कुठेतरी दडपण कमी झालं. माहीम ए संघाचं आता विचार केला फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण मी आधीच म्हटलं होतं, प्रत्येक चेंडू मागे चेंज होते. आता घेर चेंज झालेला आहे. आपण पाहतोय माहीम संघ 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकण्याची ईर्ष्या असू द्या. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. तसेच या ठिकाणी खोचिवडे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष श्री नंदकुमार वैती या ठिकाणी आलेले आहेत. मी श्री दीपक तरे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. श्री नंदकुमार वैती, अध्यक्ष खोचिवडे मच्छीमार सोसायटी. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. गाडी कोणाची असेल आपण पाहतोय मंचाच्या समोर डाव्या बाजूने आहे. जी कोणाची असेल त्यांनी पार्किंगसाठी जागा आहे, तिथे गाड्या पार्क करायच्या आहेत, जेणेकरून कोणताच त्रास होणार नाही. आणि धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय हे 2 चौकारासह धावसंख्या जाऊन पोचते 23. आता येणारे चेंडू असतील 7 चेंडू आणि फक्त 3 धावा. याला म्हणतात युक्ती नाही तर शक्तीचा उपयोग केलाय, आणि शक्ती नाही इकडे युक्तीचा उपयोग केलाय. काय कमाल फलंदाजी आपण पाहू शकता मिस्टर प्रज्वल. छोटा पॅक बडा धमाका. चेक. तसेच या ठिकाणी श्री आनंद जगन्नाथ तरे, राहणार विरार, मुंबई महानगरपालिका याचे अधिकारी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आले. त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवतोय. मी श्री दीपक तरे यांना विनंती करतोय की श्री आनंद जगन्नाथ तरे यांना सन्मानित करायचं आहे. तसेच त्यांचे बंधू राज जगन्नाथ तरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाचा स्वीकार करायचा आहे. चेक. निखिल शर्मा स्कोरर यांनी मैदान क्रमांक 2 वर जायचं आहे. निखिल शर्मा स्कोरर. शेवटचं षटक आपण पाहतोय. फक्त धावसंख्येचा विचार केला 1 धाव ची गरज. जवळजवळ औपचारिकता आपण पाहतोय. माहीम ए संघ जवळजवळ आपण बघतोय विजयाच्या उंबरठ्यावर. 6 चेंडू आणि 1 धावा. 6 चेंडू 1 धावा, 1 रन्स आणि 6 चेंडू. काय पॉसिबल होऊ शकते का? परंतु जर विचार केला तर जवळजवळ माहीम ए संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आणि काय विजय संपादन करून देतोय का? पहिला चेंडू सुंदर फटका आणि इंटू द कॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. चौकाराची मोहर. विजय संपादन केलेला आहे माहीम ए संघ. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत असेल. देऊया आपण आता ठाणे जिल्ह्यातील बुलंद आवाज सुनील सरांना. चला, खामलोली ए आणि एडवन ए कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. खामलोली ए वर्सेस एडवन ए. शेवटचा कॉल असेल आपल्या